माझं नाव सूर्यकांत चौधरी. आम्हाला दसऱ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये सोनं खरेदी केलं होतं. त्यावेळेस एक 2 लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं होतं, 2 लाख रुपये अमाऊंटपर्यंतचं. त्यावेळेस सरांनी आम्हाला भरपूर मदत केली, महेंद्रकर सरांनी, महेश महेंद्रकर सरांनी. मग नंतर आम्हाला ज्यावेळेस बुलेट लागली असं समजलं, सरांनी कॉल केला होता. त्यावेळेस आम्ही गावाकडे होतो. मग त्यावेळेस आम्हाला नेमकं खरंच वाटलं नाही. 2 वेळेस कॉल आला आमचा. मग आम्ही नंतर रिटर्न कॉल केला यांना. मग हे म्हणले की तुम्हाला खरंच लागली. म्हणल्यानंतर आम्ही एक्साइटेड होऊन इकडे खरंच आलो होतो. आज आम्ही बुलेट घेऊन जातो. धन्यवाद चंदूकाका सरांचे आणि सर्व स्टाफचे. आवडता दागिना कुठला आहे? माझ्या म्हणजे मला एक रिंग आवडते हातातली, आणि मिसेसला पूर्ण तिचं म्हणजे लेडीजचं कसं असतं गंठण वगैरे अलंकार, तिला ते सगळं आवडतं. मला आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम जेव्हा मला जॉब लागला होता त्यावेळेस एक झाला होता, आणि आज मला बुलेट लागली. हे सेकंड टाइम आहे मला की आजपर्यंत असं कुठलंच बक्षीस लागलं नाही. मला विश्वासच बसत नव्हता की मला कुठलं बक्षीस लागेल. मी अपेक्षा एक मोबाईल असं लागेल असं वाटत होतं, मोबाईल तरी लागावं म्हणून. परंतु देवाची कृपा, तसं मला बुलेट लागली. बुलेटवर बहिणींना पहिल्यांदा कुठे घेऊन जा? फर्स्ट टाइम मी आता इथून गावाकडेच जाणार आहे. ती थोडं बाहेर गेलेली आहे, त्यामुळे मी इथून गावाकडेच जाणार आहे. फर्स्ट देवदर्शन इथून अक्कलकोट स्वामीला जाईल, मग तिथून गावाकडे जाईल. परत जर दागिना खरेदी करायचा असेल तर चंदूकाकांकडनं बहिणीचा कोणता दागिना? आता आम्ही चंदूकाकामध्ये आता यांची एक सुंदर अशी स्कीम निघालेली आहे, जी की BC योजना आहे 10 महिन्याची. फर्स्ट आता ती चालू करणार आहे. आणि नंतर तिला जे आवडेल ते घेईल ती, कारण स्त्रियांचं भरपूर अलंकार असतात. जे आवडेल तिला ते घेईल. माझ्यामध्ये जर देवाची कृपा असेल तर येईलच. चंदूकाकांनी जर अशी स्कीम काढली पुन्हा, तर त्यावेळेस पण लागेल, पूर्ण लागेल. ते काय देवाची कृपा.